भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आता निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या महेश गिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेचे कुटुंब घरगुती ताणतणाव आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यावर तोडगा काढण्यासाठी ते धरणगाव येथील महेश गिरी यांच्या तथाकथित प्रतिगाणगापूर मठात गेले. यावेळी भोंदू महेश गिरीने महिलेला बाहेरची बाधा असल्याचे सांगून मनात भीती घातली. विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यास लावून ओल्या वस्त्राणीशी उमराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले. त्यानंतर काही दिवसांनी या भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात यावे लागेल असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले. पीडित महिला सुरुवातीला गप्प होती. घडला प्रकार तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डॉक्टर TR गोराणे आणि कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घालण्यात आला. निफाड तालुक्यातील खडक धरणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये. त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या. असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली. अन्नदान करायला लावलं. तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक, की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. तर ती म्हणे असंच करत असेल बा. तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं. तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील का मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येईल, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर. आणि तो होताच असं राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्याने मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्याने मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी मला सोडलं. माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील. आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल. प्लीज त्या मुलींची मदत करा आणि ज्या मुलींवर अन्याय झालेले त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत. आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. अशी एक घटना
नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेले आहेत. प्रति गणगापूरच्या मठाता महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे. या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत. त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत. लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेशगिरी काकडे विरोधात जादूटोणा विरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.